गुड मॉर्निंग. आता आम्ही आलोय. हे लोक गेलेत रे पुढे. लोक पुढे गेलेत, काठी तोडून टाकलेत बघ रस्त्यात. आमचा प्लॅन होता दुसरीकडे जायचा, बट ॲज युजल जे असतात कल्टी मारणारे लोक, त्यांनी टांग दिली. 7 लोक येणार होतो, मस्तपैकी स्पॉट घेऊन येणार होतो. आता आम्ही दोघं झालो. 5 लोकांनी टांग दिली आहे. सिद्धी चिन्मयचं तर रोजचं आहे, एक एक्सक्यूज असतो दरवेळी. रूटच माहिती नव्हतं कुठे. आता कसं तरी शोधत आणि आले वरती. व्ह्यू बघ. हा पेब फोर्टला चाललो आम्ही. 2.5-3 तासाची ट्रेक आहे. जेवढं नॉनस्टॉप जाता येईल तेवढं जाऊया. पुढे आपल्याला आय थिंक असा प्लेन भाग भेटेल, तिकडे थांबू. त्याच्यात एकादशी आहे. काय एक चिप्सचं पॅकेट आणलं की बस. रस्ताच नव्हता भेटत. एक ग्रुप भेटलाय, त्यांना फॉलो करतोय. जय कंटिन्यू 1.5 तास चालायचं. हां, पहिल्या 10 मिनिटातच माझी हालत खराब झाली. जिला फॉलो करतोय तीच बोलते हाच रूट आहे का माहिती नाही. भाई अलग लेवलचा टेन्शन ट्रॉमा दिला हिने. हां, ती बोलते नक्की हाच रूट आहे का. ती पोरगी जी बोलली मला रूट माहिती आहे. खूप जास्त आलो रे वरती. हे बघ बाईक आपल्या तिकडे आहेत. दिसलं का बाईक. अरे भाई लेन्सला पाणी लागलं पूर्ण. हा, ज्या लोकांना फॉलो करत होतो तेच थकलेत, तर आता मी लीड करतोय. मागे माझ्या कोणी नाही आहे सध्या. ते लोकल्स बोललेले टॉवर्सला फॉलो करत करत जावा. आय थिंक ती आहे डेस्टिनेशन. परत जोरात पाऊस चालू झाला आहे आणि हा रूट आहे जायचा. मस्त असं जंगल आहे. चल. मागचे लोक भाई दिसतच नाहीत अजून. ती एवढ्या कॉन्फिडन्समध्ये बोलली ना. फर्स्ट टाइम आहे बट रूट माहिती आहे. 1-2 टर्न मारले, यही रूट आहे क्या. आता थांबलेत ते लोक मागे आणि आम्ही चाललोय नॉन स्टॉप. चल जाऊया, इझी आहे. ते काका दुकानवाले मला बोलले की आम्ही जातो 1 तासात, 1-1.5 तासात, तुम्हाला 3 तास लागतील. अरे भाई मी ट्रेकर आहे, मला कसे 3 तास लागतील. वाटते का जे कम्प्लीट होईल. हां होईल रे. आपण थांबत थांबत जाऊ पाहिजे तर. इझी आहे, करू शकतो. असं पाणी 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 आहे पूर्ण. अख्खा शूज पाणी पाणी झालेत. ती तर वॉटरप्रूफ सॉक्स घालायला पाहिजे होते. आम्हाला वाटलं ट्रेक आमची कंप्लीट झाली आहे, बट आम्हाला जायचं आहे बहुत दूर. आता इझी असेल तुमचं. आम्हाला एक ट्रेकर भेटलेत. ही सेईंग त्याचा 2nd टाइम आहे अँड इट विल टेक मोर 3 hours. अरे भाई अजून 3 तास नाही चालू शकत. क्या है. अच्छा ये जंगली टर्मरिक वाला है ना ये. वो पता नहीं. हाँ है ना जंगली टर्मरिक है. आपल्याला जे कास पठारला दिसलेले आहे ना. आता एकदम प्रॉपर जंगलवाली ट्रेक वाटते ही. काश इंस्टा 360 असता मस्त शूट झालं असते इथं. ओ भाई.
डेंजर आहे रे. ओ ओ ओ, आता हा रूट आपल्याला भेटला नसता रे. खतरनाक. इझी. हे बघ इथे बॉटल एक तिकडे. अगं मस्त आहे इथे वॉटरफॉल. एक बॉटल, नशीब कोणीतरी बॉटल बिटल लावून गेलेत, समजते तरी. नाही तर बिगिनर्स नाही येऊ शकत. खूप जास्त डेन्स आहे फॉरेस्ट आणि काहीच समजत नाही. आणि बॉटल आणि हे हा इथे ॲरो पण आहे. हा इथे ॲरो आहे. अरे पण ॲरो जातो कुठे? इथे वरती. येईल का चढता? कसं जायचं वरतीपर्यंत? डेंजर. किती वरती आलो तो बघ, तो टॉवर बघ. खाली उतरायचं तेवढा उतरायचं परत. करू रे इझी. हा रूट जरा जास्त छोटा चालला आहे. अरे भाई हां, ऑलमोस्ट पोहोचत आलो वरती. खूप थोडं बाकी आहे आता. हार्डली 5-10 मिनटं असेल. मग त्या साईडला आपल्याला चालत जायला लागेल. ते तर इझी असेल. चलो. थोडं थोडं करत करत एवढं वरती आलं, पूर्ण फॉग, काहीच दिसत नाही. आय थिंक आपण पोचलोय आता. असं बोलून बोलून हे बघ, क्लाउड्स बघ, जबरदस्त. हा आता विजिबल झालं बघ लगेच. नाही हाच आमच्या ट्रेकचा लास्ट पॉईंट आहे. मी कसं तरी इकडून आलो इथेपर्यंत चढून, बट इथून पुढे आहे ना रोप आहे आणि एक एक्स्ट्रा माणूस पाहिजे वरती जो हात देईल. पॉसिबल नाही आहे. सो जास्त शायनिंग नाही मारत आहे. इथूनच रिटर्न जाणार आहे मी. सेफली आलो तर सेफली जायचं आहे. ते पॉइंट लक्षात आहेत ना? फोटोग्राफी में आंखों के सामने दिख रहा है. विजुअल सामने क्या है? जा रहे ऊपर जाओ. इधर तक पहुंची. हाँ उधर तक गया था मैं भी. हाँ ना, इधर गया था, लेकिन ऊपर का है ना रस्सी थोड़ा पतला है. तो कौन रिस्क लेगा, इसलिए उतरना भी है ना भाई. येऊ शकते, सिद्धी पण येऊ शकते. सिद्धीला चॅलेंज आहे इथे यायला. इझी आहे ट्रेक. आता क्लिअर झाला आहे तर ॲक्च्युली आम्ही गिवअप केला होता, बट हे फ्रेंड्स आहेत नवीन भेटलेत. हाय काय आपका नाम क्या है? हर्ष और चिराग. चिरागने आम्हाला हेल्प केली आणि हर्षने. तर आता आम्ही परत स्टार्ट केली आहे ट्रेक. आता कंप्लीट करून जाऊया. आता सगळे पॉईंट्स कवर होतील आणि फोर्टवरती यायला आय थिंक 4 का 5 रस्ते आहेत. त्यातला आम्ही जो चूज केला होता तो सगळ्यात डिफिकल्ट वन होता. फायनली म्हणजे येऊन काहीतरी
दिसेल अशा ठिकाणी पोचलो आहेत आम्ही. हो महाराजांचं स्मारक आहे ते. मस्त छान छान. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बोलतायत आता इथून पुढे खूप जास्त डेंजरस आहे. हे क्रॉस केलं की मग झालं. आपण इकडून डायरेक्ट माथेरानला उतरणार. ओके आ जाऊंगा. माथेरानला उतरून मग इकडून ऑटो करून इकडे बाईक्सकडे यायला लागेल. असं काहीतरी करायला लागेल. बट इकडून परत डिसेंड नाही करू शकत. आता आम्ही चाललो परत वरती. मी आता त्या पॉईंटला आलो आहे. ती शिडी मधून बेंड झालेली आहे. बट ते बोलतात की आहे ते करू शकते. हे आहे आमची ट्रेन. एकदम सेफ अँड सिक्युअर. मिशन बजरंग बली की जय. अरे ट्रेकच संपत नाही आहे. येस अंदर अंदर से आना, बीच में म्हणजे आलो आपण. ह्यात मेन एंट्रन्स आहे. चिपक के मला खूप. अरे भाई एकदम मंदिर कब आएगा? वो है ऊपर मंदिर अभी. वन ऑफ द डेडलीस्ट ट्रेक. और हालत झाली आहे. किल्ले पेब वाड्याचे अवशेष. इथे जुना वाडा वगैरे होता. त्याच्या भिंती दिसतात अजून. चलिए परत ट्रेक आहे. हा कॅप्चर्ड. फायनली सूरज देवता आलेले आहेत. एक मंदिर आलं आहे म्हणजे पोचलोय. आता मागलेस मागून. फायनली वरती पोचलोय. आणि आता तिकडे लोक दिसतात. ओके इकडे जायचं. ती गणपतीची मूर्ती आहे तिथे जायचं. आता डायरेक्ट तिकडे जातोय मंदिरात. थोडीशी आम्ही झाली आमची ट्रेक कंप्लीट. आता आम्ही दुसऱ्या साईडने उतरतो. पहिले काहीतरी खातो आणि मग उतरणार आहे. एकादशी स्पेशल. आता आम्ही रिटर्न उतरायला सुरुवात केली. हेच आहे बाई अख्ख्या जीवनात हेच आहे आज. सरप्राईज. अरे डायरेक्ट खड्डा आहे रे खाली. बघ कसा जाशील. वेलकम टू हेवन. आपका स्वर्ग में स्वागत है. आपने जो पाप की. कौन बोला कौन था इजी है? इझी बोलून. अरे इझीच आहे. फक्त एवढंच की अरे च्या गावात पूर्ण शिड्या आहेत रे खालपर्यंत. आणि मग तिकडून सरळच आहे. मग इझी आहे. इथे आलो ना बस. आता आम्ही उतरतोय. सगळं रेकॉर्ड करायचं.
काहीच सोडायचं नाही. रिस्क × 100. जय येतं इकडून. आता आम्ही खाली जाऊन बघतो आता. डायरेक्ट खाली तरी. राम 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 राम. हो भाई, जबरदस्त डेंजर ट्रेकिंग. परत कधी करणार आले. जय कुठे आहे? जबरदस्त क्रॅम्प आहे. अरे पूर्ण पाय हे झाले माझा. हां, आणि परत एक चिडी आहे. चलो चलो, परत एक रोड टू हेवन. काहीतरी खायला भेटलंय. काकडी काय बोलतात रे याला? त्याला काय बोलतात? काय बोलतात त्याला? स्टार फ्रूट. ओके. आणि हे टॉय ट्रेनचं ट्रॅक आहे. आता इथून आपल्याला नाही बोलते तरी 2-3-4 किलोमीटर आय थिंक चालशील ना? सरळ आहे. अजून जास्त शॉर्टकट पाहिजे असेल, डायरेक्ट स्कूटी घेऊन तुम्ही येऊ शकता इथे. ब्लॉग का नाम क्या है आपका चैनल का? द कंपास टेल्स. हां बस बस. हां बस फेक. आला तर आला. थांब एक मिनिट. हां टाक. गेला तो गेला. हे लोक इकडे स्टंट करतात, त्यांना बघतो. टॉय ट्रेनच्या ट्रॅकवरती एक वॉटरफॉल आहे. तरी आता वॉटरफॉलमध्ये थांबायची पण इच्छा नाही. कधी बाईकवर बसतं असं झालं. खूप जास्त 6-7-8 किलोमीटर चालल्यानंतर आम्हाला दिसलेला आहे रस्ता. फायनली रेल्वे ट्रॅकवरून रस्त्यावर चाललो आहे आम्ही. रस्त्यावर आलेलं बरं वाटतं पहिल्यांदा. पण वॉटरफॉल आहे. आता इथून आम्हाला गाडी पकडायची आहे आणि आमच्या बाईक्स इकडे पार्क आहेत, त्यासाठी काहीतरी जुगाड करायचं आहे. चलो. इकोमधून जस्ट उतरलो आहे. आता आम्ही चाललो आहे बाईकजवळ. बाईक असतील ना सही सलामत? गावात आहेत वरती बाईक. आता ऑटोमधून उतरून बाईक पार्क केलं तिकडे चाललो आहे. इथेच आहे ना, इथे या घराच्या मागे आमच्या बाईक्स पार्क आहेत. आम्ही इकडून चढत असे इथून असे पूर्ण या इकडून असं करत असं इकडून तरी खाली उतरलं. किती किलोमीटरची आपली ट्रेक झाली असेल? तू हे लावलेलं असेल याच्यात ऑटोमॅटिक ट्रॅक असेल तर ठीक आहे. माझा वॉच डेड झाला रे, नाही तर वॉच. इकडून चढून हे वॉटरफॉल्स आहेत ना, हे क्रॉस करून खाली उतरलो. आता हे आमच्या बाईक्स आहेत तिथे. हे बाईक लेके डायरेक्ट घर मध्ये एक कॉफी प्यायला थांबू, एक कॉफी ब्रेक घेऊ आणि मग जाऊ घरी. उपवासाचं थालीपीठ, डोसा, वडे संपले. आता आम्ही नाश्ता करतो आणि जातो घरी. 6-7 वाजता काहीतरी रिटर्न आलो. येऊन जे झोपलो आहे डायरेक्ट आत्ता किती वाजले? 10. डायरेक्ट नेक्स्ट मॉर्निंग 10ला उठलो. तर मग व्लॉग एंड करायलाच टाईम नाही भेटला. तर मग आता नेक्स्ट व्लॉग असेल मे बी
सरप्राईज ठेवूया ते. टिल देन बाय बाय.